तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरी छान तयार होऊन आलेली असते आणि त्यामुळे ईश्वरीला पाहून मामा त्यासोबत अंजली ईश्वरीचं कौतुक करत तिला आता सात्विकाची उपमा देत असतात. सात्विकासुद्धा आमची अशीच तयार होऊन यायची आणि अशीच तुझ्यासारखी सुरेख दिसायची, अगदी नाजूक बावली, अगदी तूही तशीच दिसतेस, असं बोलून आता कौतुक केलं जात असतं. तर दुसरीकडे अर्णव म्हणतो की चला आपण पूजेला सुरुवात करायची का. तर त्यावर मामा मुद्दामून अर्णवची मजा घेत म्हणतात, अरे बापरे, लग्न झाल्यापासनं अर्णवराव पूजेला वगैरे लागलेत. असं म्हटल्यावर अर्णव म्हणतो, मामा ज्या काही प्रथा आहेत त्या मी पूर्ण करतोच. तर दुसरीकडे ईश्वरी अर्णवच्या डाव्या बाजूला उभी असते. तर तेवढ्यातच आता ईश्वरीला अंजली सांगते की तू त्या उजव्या बाजूला जाऊन अर्णवच्या उभी राहा. ईश्वरी जाणार तेवढ्यातच तिथे आता लावण्य आलेली असते आणि लावण्याने अर्णवचा हात धरलेला असतो. तर लावण्याने अर्णवचा हात धरल्याबरोबर इकडे मात्र आता ईश्वरीला जलस फील होत असतं, पण ती तसं दाखवत नसते. तिच्या चेहऱ्यावरणाच्या हावभावावरनं सरळ दिसत असतं. दुसरीकडे मात्र आता ईश्वरीच्या समोरच आता ती म्हणू लागते, लावण्या, की मी आज तुझ्यासोबत पूजा करणार आहे. त्यावर अर्णव म्हणतो, तुझं डोकं तर ठिकाण्यावर आहे ना. म्हणजेच मला चांगलंच माहिती आहे की माझं लग्न झालं आहे, पण तुला माहिती नसेल म्हणून तुला एक आठवण करून देतो. आणि मिस इंदौरचं लग्न झालं आहे, त्यामुळे हा पूजेचा मान जो आहे तो आमच्या दोघांचाच आहे. त्यामध्ये तू नाही मध्ये पडू शकत, असं देखील म्हटलं जातं. पण दुसरीकडे मात्र आता आजी ज्या आहेत ना, त्या म्हणत असतात की मीच बोलवलं आहे तिला या पूजेचा मान देण्यासाठी, कारण घरात होणारे सारखे अपशकुनना मला नाही आवडत आहेत आणि म्हणूनच मी तिला सांगितलं आहे की पूजेसाठी ये आणि ही पूजा तिच्याच हस्ते व्हावी अशी माझी इच्छा आहे. तर आता आजी अर्णवला बोलू लागते. अर्णवला आजीने या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर इकडे मात्र ईश्वरीला धक्का बसतो. ईश्वरी लगेचच आता आजींना सांगू लागते की आजी, तुम्ही म्हणताय ते योग्य आहे सगळं, पण मीही माझ्या अगदी मनापासून श्रद्धेने सगळं काही करते. तुम्हाला तसं वाटत असेल तर, पण एवढं सगळं श्रद्धेने करूनसुद्धा बळजबरीच्या सूनबाई होतात आहेत ना अपशकुन. हे सगळे अपशकुन ना तुमच्यामुळे होत आहेत. जर तुम्ही ना हे सगळे कारनामे केलेच नसते ना लग्नाचे वगैरे, तर हे सगळं झालंच नसतं, असं आता वल्लरी मुद्दामूनच बोलत असते. मग आता काय, अर्णव सगळ्या गोष्टी शांततेत ऐकत असतो. त्यालाही पाहायचं असतं की नेमकं काय काय सुरू आहे ते. तर दुसरीकडे मात्र आता लावण्या ही अर्णवला म्हणत असते की मलाच तुझ्याबरोबर ही पूजा करायची आहे आणि मला स्वतःहून आजीने मान दिला आहे म्हटल्यावर हा मान मी सोडणार नाही. वल्लरीसुद्धा सांगते की हो, जर आईने स्वतःहूनच हा मान जर दिला असेल ना, तर तो मान घ्यायलाच हवा आणि तो मान लावण्याला मिळायला हवा, असं देखील म्हटलं जातं. जरी मिस इंदौर तुझी बायको असली ना अर्णव, तरीसुद्धा तुझी काळजी आम्हा सगळ्यांना आहे. तुझ्या पत्रिकेतील दोष आणि या सगळ्यांमुळे आता आम्ही ठरवलं आहे. दुसरीकडे मात्र अंजली म्हणत असते, पण हे चुकीचं आहे, कारण अर्णवची बायको आता ईश्वरी आहे, तर ईश्वरीनेच ही पूजा करायला हवी, असं देखील आता अंजली म्हणत असते. पण त्यावेळेला वल्लरीचं पुन्हा एकदा सुरू होतं आणि ती म्हणत असते की नाही, ही पूजा लावण्याच करेल. आजीही म्हणत असते की हो, ही पूजा लावण्या आणि अर्णवच करतील. मग काय, अर्णवला राग येतो. अर्णव म्हणतो की कोणाला जर ऐकायचं नसेल ना, तर मीही काही बोलणार नाही, माझंही ठरलेलं आहे. त्यामुळे आता मी जे काही सांगतो ना ते ऐकायचं, असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि त्याच वेळेला तो म्हणतो की माझा या अशुभ अपशकुन या कोणत्याही गोष्टीवर विश्वास नाही आहे. तुम्ही जे काही म्हणताय ना ते तुर्तास थांबवा. मला माहिती आहे ना ईश्वरी माझ्यासाठी किती चांगली आहे ते, आणि तुम्ही सगळीजण ना उगाच आहेत ना त्या सगळ्याला वेडवाकड वळण देऊन त्या गोष्टीला आता विरोध करू नका. मी पूजा ना करेन ना तर ती ईश्वरी सोबतच, आणि मला या सगळ्याचा काहीही फरक पडत नाही, असं देखील आता म्हटलं जात असतं.
आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी अर्णव ईश्वरीची बाजू घेऊन बोलतो ना, तेव्हा मात्र आता लावण्याला राग येतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की अर्णव जो आहे तो ईश्वरीलाच त्याच्या जोडीनं पूजा करायला सांगतो. मग काय, ईश्वरीसुद्धा छान तयार झालेली असते आणि ती अर्णवच्या उजव्या बाजूला येऊन उभी राहते, जिथे आधी लावण्य पूजा करण्यासाठी येऊन थांबलेली असते ना, अगदी तिथेच. आणि ती आता अर्णवच्या हाताला हात लावून पूजेला सुरुवात करते. त्यावेळेला आता लावण्याचं तोंड अगदीच पाहण्यासारखं झालेलं असतं. लावण्याला आता कळतच नसतं की काय बोलावं, कारण लावण्याचं इथं बोलवून चांगलाच अपमान अर्णवने केलेला असतो. अर्णवला सुद्धा आता एकदम भारी वाटत असतं की आपल्या हाताला स्पर्श करून आपली बायको जी आहे ती पूजा करत आहे, त्यापेक्षा मोठं सुख दुसरं कोणतंच नसू शकतं, असं देखील आता अर्णवला वाटलेलं असतं. त्यामुळे अर्णव देखील आरती करत असताना ईश्वरीकडे पाहत असतो. तर ईश्वरीसुद्धा हळूच का होईना अर्णवकडे एकटक पाहत असते. तिला सुद्धा आता लावण्या जी काही अर्णवच्या जवळ आलेली होती ती गोष्ट खपत नव्हती, पण ती या सगळ्यांसमोर काही बोलत नव्हती. दुसरीकडे नम्रता आणि त्याचसोबत सुप्रिया या दोघीही जणी एक ऑर्डर देऊन पूर्ण झालेल्या असतात आणि आता पूर्णपणे जे काही कॉम्प्युटरचं ज्ञान असतं ते सगळं नम्रता सुप्रियाला शिकवत असते. सुप्रियाला सांगत असते की आई असं नाही, हे बघ असं, अशा पद्धतीने असतं सगळं. तेवढ्यातच एक ना बॉक्स घेऊन तो व्यक्ती तिथे आलेला असतो. म्हणजे जी ऑर्डर करून नम्रता आणि सुप्रियाने मिठाईंची दिलेली असते ती ऑर्डर रिटर्न आलेली असते. आणि एवढ्या मिठाईचं आता आपण काय करायचं, आपल्याला तर पैसेसुद्धा रिटर्न द्यावे लागतील, मग काय करूया, असा गैरसमज जो आहे तो आता नम्रताचा आणि त्याचसोबत आता इकडे असणाऱ्या ह्या सुप्रियाचा झालेला असतो. मग असं काही झालं तर आपली जी ईश्वरी असायची ती काय करायची, आपली इशू बाप्पाजवळ प्रार्थना करायची ना, आपणही तेच करूया. बाप्पाच या सगळ्यातून मार्ग देईल, कारण आपण ज्या कष्टाने ज्या मेहनतीने हे सगळं केलं होतं त्याचं जर फळ नाही मिळालं तर काय उपयोग, कारण आपण सगळ्या काही गोष्टी बाबांसाठी करतोय, बाबांच्या औषधांसाठी करतोय, त्यासाठी आपल्याकडे पैसे नाही आहेत आणि त्याचसाठी आपण ही एवढी मोठी ऑर्डर केली होती. पण जर ही ऑर्डर पुन्हा आली म्हटल्यावर आपल्यालासुद्धा काहीतरी विचार तर करावाच लागेल. आणि म्हणूनच आता जी सुप्रिया असते ती बाप्पासमोर उभी असते आणि ती बाप्पाला म्हणत असते की आम्हाला ह्यांची औषधे घ्यायला पैसे नाही आहेत, आम्ही चांगल्या भावाने हे सगळं काही करतोय, तर आमचं सगळं काही आता पदरी पाडून घे. दुसरीकडे मात्र आता ईश्वरीनं साडी वगैरे सोडलेली असते, गळ्यातले दागिनेही काढलेले असतात आणि ते दागिने ना कपाटात असे कोंबून कपडे कसे ठेवतात ना, अगदी तसेच ती ठेवत असते. त्याच वेळेला आता अर्णव म्हणत असतो की हो, कळतोय मला तुझा राग, ती लावण्य आली होती म्हणून तुझी इतकी चिडचिड होते, कळते, हां मला कळते, असं देखील आता अर्णव मुद्दामून ईश्वरीला बोलत असतो. ईश्वरी म्हणते की काय, ती आली होती म्हणून मी पॉझिटिव्ह झाली, काय गरज आहे मला, मला काही फरक पडत नाही, ती आली काय आणि नाही आली काय, फक्त ते पूजेचं तेवढं मला वाटत होतं आणि ते प्रॉब्लेम जे आहे ते मिटला, मग मी कशाला जास्त या गोष्टीचा विचार करू. तुम्हाला जसं वाटतं ना की लावण्य आल्यामुळे मी जलस झाले आहे आणि हे सगळं काही, तर हा तुमचा ना गैरसमज आहे, असं देखील ईश्वरी आता अर्णवला रागारागात बोलू लागते. त्याच वेळेला आता अर्णव म्हणतो की जे काही आहे ते आता पटवून घ्यायचा विचार करत जागं, प्रत्येक वेळेला कशाला काही ना काही कारण द्यायची आणि मग त्याला लेबल लावायचं, असं देखील अर्णव आता ईश्वरीला बोलू लागतो. तर ईश्वरी अर्णववर अजूनच चिडते, कारण ईश्वरीला माहिती आहे की अर्णव आहे ना आपल्याला मुद्दामून चिडवायला बोलतोय. म्हणूनच आता अर्णव आणि ईश्वरीची रूममध्येच अशी टॉम अँड जेरीची भांडणं होतात ना, अगदी तशीच होत असतात. त्याच वेळेला आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की जो काही ड्रॅगन आहे ना, एवढीची काही ओरडतेस ना ती शांत हो, मला ना खरं तर ना ज्या काही घटना खाली घडल्या त्या आवडल्या नव्हत्या आणि त्यावर मी आवाज उठवला, बस इतकंच, मला कोणाला इम्प्रेस वगैरे करायचं नाही आहे, मी तुला ह्या आधीही सांगितलं आहे, असं देखील अर्णव आता ईश्वरीला सांगू लागतो. आणि त्याच वेळेला मात्र आता ईश्वरीसुद्धा शांत राहते. तर अर्णव जो आहे तो ईश्वरीच्या खूपच जास्त जवळ गेलेला असतो आणि त्यामुळे आता ईश्वरीला खूप जास्त रागराग होत असतो. ईश्वरी आता अर्णवला सांगत असते की मला नको शिकवत जाऊ,
काय करायचं कसं करायचं ते. तर अर्णवला ईश्वरीच्या बोलण्याचा राग येतो आणि म्हणूनच अर्णव जो आहे तो मुद्दामुळे ना रागाने असं दाखवत असतो की त्याला खूप जास्त राग आलाय आणि त्याने ना तिथे टेबलवर असलेली वस्तू खाली टाकलेली असते आणि हे सगळं काही आता ईश्वरीनं पाहिलेलं असतं. ईश्वरी विचार करते आणि ठरवते की हा माणूस मला राग करून दाखवतोय. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव जो आहे तो घाबरतो. त्याला असं वाटतं की ईश्वरी आपल्याला आता तो ग्लास वगैरे फेकून मारते की काय, पण ईश्वरीने तो ग्लास ना खाली जमिनीवर आदळलेला असतो आणि जेव्हा तो जमिनीवर ग्लास आदळतो ना तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवला सांगते, तुम्हाला काय वाटतं राग फक्त तुम्हालाच येतो का? राग मलाही येतो हां. आणि असं बोलून तिने तो ग्लास आपटून टाकलेला असतो, पण तिच्या लक्षात आलेलं असतं की आपण तर ग्लास आपटला आहे, मग या ग्लासच्या आवाजाने पुन्हा कोणीतरी येईल. म्हणजे काय तर त्या लोकांना असं वाटेल की काहीतरी अपशकुन झाला आहे आणि मग पुन्हा येतील. त्यापेक्षा नकोच, आपण आहे ना ग्लास पुन्हा उचलून ठेवायला हवा असा ईश्वरी विचार करते आणि टेबलवर पुन्हा उचलून ठेवते. दुसरीकडे आकाश हा घाईगडबडीत असतो. मामा त्याला थांबवतात आणि म्हणतात की काही तपास लागला का त्या ड्रायव्हरचा? नाही ना अजून. म्हणजे त्याला आधीच माहिती होतं की काय की गाडी आतमध्ये पाण्यात पडणार आहे, कारण त्याने गाडी आतमध्ये जायच्या आधीच उडी मारलेली आहे. आणि मग पोलिसांनी अजून तपास केलेला नाही का? या सगळ्या मुळाशी गेले नाही आहेत का पोलीस? त्यावर आकाश म्हणतो की नाही, तपास कार्य सुरू आहे आणि ते एकदा का झालं ना की समजेलच आपल्याला. असं देखील आता आकाश जो आहे तो बोलत असतो, पण मामांना समजून गेलेलं असतं की हे सगळं ना कोणीतरी जाणून बुजून केलेलं आहे. कारण ज्या काही गोष्टी आकाशच्या तोंडून ऐकलेल्या असतात ना त्यावरून पूर्णपणे मामाला खात्री झालेली असते की या सगळ्या गोष्टींना मुद्दामून घडवल्या जात आहेत आणि कोण घडवते ना हे सुद्धा आता त्यांना माहिती असतं. आणि म्हणूनच ते डायरेक्टच आता वल्लरीकडे जायचं ठरवतात. दुसरीकडे आता अंजलीला त्या ग्लासचा आवाज आलेला असतो आणि म्हणूनच अंजली धावत धावत आता आलेली असते आणि अंजली धावत येत म्हणत असते की काय झालं, मला इथून भांड्यांचा आवाज आला. त्यावर ईश्वरी आणि अर्णव काहीच झालं नाही असं आता अंजलीला दाखवत असतात. तर अंजली म्हणते की काहीतरी झालं आहे, तुम्ही दोघंही जण भांडत होतात बरोबर ना? खालपर्यंत आवाज आला आहे त्या भांड्यांचा आणि त्याच आवाजानं मी इथपर्यंत आली आहे. काय रे, मी तुला म्हटलंय ना नका रे भांडत जाऊ. त्यावर ईश्वरी म्हणते की नाही, तो ग्लास ना खाली पडला होता, तो ग्लासच मी उचलून वर ठेवत होते आणि तो ग्लास चुकून खाली पडला ना त्यामुळे हे सगळं झालं असं देखील आता ईश्वरी जी आहे ती बोलू लागते. आणि ईश्वरी जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा मात्र आता अंजलीला कळतं की नाही, दोघंही जण उगाच आहेत ना काहीतरी वेळ मारून न्यायचं म्हणून माझ्यासोबत खोटं बोलत आहेत. पण आता अंजली अर्णवला समजावते आणि म्हणते की नको रे अर्णव, तिच्यासोबत भांडू नको. तुला मी किती वेळा सांगितले, ती आपल्या घरात नवीन आली आहे, सो तिला समजून घ्यायला हवं. सो म्हणूनच मला असं वाटतं की आपण तिला समजून घेऊया, असं चिडचिड तू करू नकोस असं देखील बोलून आता अंजली समजून सांगत असते. तर दुसरीकडे अर्णव थोडी शांत बसतोय. अर्णव म्हणतो, अगं आत्ताई, मी हिला सांगत होतो की शांत बस शांत बस, काय आहे ना तरीसुद्धा ही चिडचिड करत होती. आणि तुला माहिती आहे का, ही एकदा का बोलायला लागली ना की ड्रॅगन कसा तोंडात ना गरम वाफा सोडतो, अगदी तशीच ना ही ड्रॅगनसारख्या तोंडात ना गरम वाफा सोडत असते. असं बोलून आता अर्णव आता ईश्वरीची मजा अंजलीसोबत सुद्धा घेत असतो. त्यावर मात्र आता अंजली हसू लागते आणि अंजली म्हणते की हो मला कळतंय दोघांचंही पटत नाही आहे, पण थोडं का होईना सांभाळून घ्या एक दुसऱ्याला, कारण तुम्हा दोघांना आता एक दुसऱ्यांना सावरून तर घ्यायलाच हवं ना, असं देखील आता ती म्हणू लागते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे वल्लरी जी आहे ते खाली घडलेला सगळा प्रसंग आठवत असते आणि तिला लक्षात येतं की लावण्याला मान काही दिला गेलेला नाही आहे. तर तिची चिडचिड होत असते आणि त्यामुळेच आता जेव्हा तिची चिडचिड होते ना तेव्हा मात्र आता तिकडे मामा आलेले असतात आणि मामा जेव्हा येतात तेव्हा खोलीचं दार लावून घेतात, कारण त्यांना आता वल्लरीची चांगलीच तासून काढायची असते. वल्लरीला ते आता म्हणत असतात की काय गं, तुला असं वाटत असेल की मला काही गोष्टी कळत नाही आहेत, पण मला ना सगळ्या गोष्टी कळत आहेत. तुला असं वाटत असेल की या सगळ्या गोष्टींमधून तुला सगळ्या काही गोष्टी शक्य होत असतील करणं आणि लावण्य या घरात येणं, आणि हा सगळा काही तुला असं वाटत असेल की मला असं वाटते की सारखा योगायोग आहे, तर नाही, मला असं माहिती आहे हे सगळं ना तूच घडवून आणतेस, यामध्ये कोणताही बदल नाही आहे. कारण याआधीसुद्धा ना बऱ्याच गोष्टी ज्या आहेत
ते मी पाहिल्या होत्या आणि त्यामुळे तुला असं वाटत असेल की या सगळ्या गोष्टींमधून मला फरक पडतोय, तर मी सुद्धा चांगलाच लक्ष देऊन आहे. कारण मला माहिती आहे की तू काय काय करू शकतेस आणि काय काय नाही ते. आणि त्यामुळेच ना मी तुला चांगलंच ओळखून आहे. असं देखील आता जो मामा आहे तो वल्लरीला बोलत असतो आणि मामा जे आहेत ते आता वल्लरीला म्हणतात की बघ वल्लरी, तुला वाटत असेल की या सगळ्या गोष्टी तुझ्या ज्या काही तू करतेस त्या अगदी परफेक्ट आहेत, पण या गोष्टी सगळ्या चुकीच्या आहेत, याचे वाईट परिणाम होतील, असं देखील मामाने समजावलेलं असतं. दुसरीकडे अंजलीसुद्धा आता अर्णव आणि ईश्वरीला समजावत असते आणि म्हणत असते की प्लीज रे, भांडू नका प्लीज. असं बोलल्यानंतर अर्णव बोलतो की नाही. त्याच वेळेला आता ती राकेशबद्दल सगळं काही बोलून दाखवत असते आणि बघ ना, हे सुद्धा अजून आले नाही आहेत, मला ना ह्यांचीसुद्धा काळजी वाटते, कधी येतील काय येतील, ह्यावेळेला ह्यांना खूपच उशीर झालेला आहे, असं देखील आता म्हटलं जात असतं. त्यावर आता जी ईश्वरी असते ती समजावते आणि ईश्वरी म्हणत असते की माहिती आहे ताई, तुम्हाला त्रास होत असेल पण काळजी करू नका, जिजू लवकरच येतील, जिजू तुमच्यापासून जास्त लांब राहूच शकत नाही. असं देखील आता तिला बरं वाटावं म्हणून आता जी ईश्वरी आहे ती बोलत असते. पण आता अर्णवला माहिती आहे ना नक्की जिजू ह्यांचा कोण आहे तो. पण आता जी काही खचलेली अंजली असते तिला आधार द्यायचं काम मात्र अर्णव आणि अंजली करत असतात. दुसरीकडे मामाने वल्लरीला म्हटलेलं असतं की तू जे काही करतेस ना ते तुर्तास थांबव, सारखे जे काही आरोप केले जात आहेत ना ईश्वरीवर, हे सुद्धा तू ठरवून करतेस हेही मला माहिती आहे, पण मीही तितका मूर्ख नाही आहे. आधीच तू ज्या ज्या काही गोष्टी केल्या आहेत ना त्या भूतकाळातल्या गोष्टी मी कोणत्याही विसरलेलो नाही आहे, सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आहेत. अर्णव आणि अंजलीला लहानपणापासून का सांभाळलंस ना ते सुद्धा मी चांगलाच विचार करून आहे, कारण तुला सगळे दागिने मिळाले होते सात्विका ताईचे आणि त्यामुळेच तू अर्णव आणि त्याचसोबत अंजलीला लहानपणापासून सांभाळलंस. मी काही न कळण्या इतका मूर्ख तर नाहीच आहे, असं देखील आता म्हटलं जातं. त्याच वेळेला वल्लरीला तो प्रसंग आठवतो ज्या वेळेला तिने मुद्दामून तो कॉल केला होता आणि या सगळ्यात सुप्रिया आणि त्यासोबत अर्णवच्या बाबांचं अफेअर आहे हे सत्य सगळ्यांसमोर आणलं होतं आणि त्यामुळे अर्णवच्या आईनं आत्महत्या केली होती. हा सगळा प्रसंग जो आहे तो आता आठवू लागलेला असतो वल्लरीला आणि त्याच वेळेला वल्लरीच्या हातात ते अर्णवच्या आईने दागिने सुपूर्द केलेले असतात आणि तेव्हा ती स्वतःला संपवून या जगातून आता निघून गेलेली असते आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत वल्लरीला सारख्या आठवू लागतात आणि वल्लरी म्हणते की तुम्ही भूतकाळाची आठवण करून दिली, पण मी कोणताही भूतकाळ विसरलेली नाही आहे, माझ्या चांगलंच लक्षात आहे मी काय काय केलेलं आहे ते. आणि त्याच वेळेला टिचकी मारून मामा जो आहे तो तिला म्हणत असतो की अजूनही तुला सांगतोय की हे सगळं थांबव, जर हे असंच वाढत गेलं तर याचे परिणाम खूपच वाईट होतील आणि हा जो काही प्रकार तुम्ही मिळून चालवला आहे ना की या सगळ्या मागे ईश्वरीला दोष द्यायचा, तर हे तुमचं चुकतंय, एवढंही लक्षात ठेव, असं देखील वल्लरीला आता रागारागात बोलत असतात. तर दुसरीकडे मात्र वल्लरी म्हणत असते की जे काही अर्णवच्या बाबतीत वाईट होईल ना तिथं मी त्या लावण्याला बोलवणारच, मला चालणार नाही ती मुलगी अर्णवच्या जवळ आलेली आणि ती त्याच्यापासून तिला धोका असेल तर मी त्या गोष्टी होऊ देणार नाही. जर अर्णवला तिच्या मुलामुलीपासून धोका आहे तर लावण्य या घरात येत राहणार आणि मी तिला बोलवणार, असं देखील वल्लरी एकदमच बोलून जाते. आता वल्लरी इतकं सगळं बोलते ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त राग जो आहे तो खरं तर मामांना येत असतो, तरीसुद्धा मामा शांत असतात. मामा एकदाच वॉर्निंग देत म्हणत असतात की जर या सगळ्या प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी तूच असशील ना तर लक्षात ठेव माझ्यापेक्षाही वाईट दुसरा कोणीही व्यक्ती नसेल, असं देखील मामाने आता वल्लरीला चांगलंच वटणीवर आणत आता म्हटलेलं असतं. तर वल्लरी आता भयंकर अशी चिडलेली असते, कारण आता ज्या काही गोष्टी घडत असतात आणि त्यामुळे आता खूपच जास्त राग तिला येत असतो आणि ती म्हणत असते की आता तर काहीच नाही, पुढेसुद्धा मला सगळं काही माझ्या मर्जीप्रमाणेच व्हायला हवं आणि यासाठी तर मी इतके सगळे प्रयत्न करते आहे आणि मग या सगळ्या प्रयत्नांवर असंच मी पाणी फेरू का नाही, ईश्वरीला काही झालं तरी सुख मिळू देणार नाही, अर्णवची बायको म्हणून या घरात मी राहू देणार नाही, असं देखील आता वल्लरी म्हणत असते. दुसरीकडे मात्र आता जी
अंजली असते तिला समजवायचं काम तर झालेलंच असतं. त्यानंतर तिकडनं अंजली निघून गेल्यानंतर ईश्वरी म्हणत असते की तुम्हाला मला हे काही ड्रॅगन वगैरे बोलायला जराही काही वाटत नाही का? तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही जे काही करताय ते एकदम योग्य करताय तर एक गोष्ट लक्षात ठेवा हां, माझ्या नादी लागायचं नाही. त्याच वेळेला अर्णवने ईश्वरीचा हात धरलेला असतो तर ईश्वरी अर्णवला म्हणते हात लावायचा नाही. मी आधीही सांगितले पुन्हा सांगते हां, हात लावू नका असं ती आता रागारागात त्याला म्हणत असते. तर काय अर्णव ना मुद्दामहूनच ईश्वरीला सतवत असतो, ईश्वरीला त्रास देत असतो आणि तो म्हणत असतो की मी लावणार हात, काय करणार आहेस, कारण ना या सगळ्यावर ना माझा अधिकार आहे, माझा हक्क आहे, कारण तू माझी बायको आहेस तर मी स्पर्श करू शकतो असं देखील आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो. पण ईश्वरी म्हणते की माझ्यापासून ना 4 हात लांबच राहायचं आणि असं बोलून तिनं आता अर्णववर आवाज चढवलेला असतो. तर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं इकडे मात्र ईश्वरीच्या हातून तुटून चुकून ना खाली ताट पडतं. तेवढ्यातच ना वल्लरी ओरडत असते आणि तेवढ्यात सुप्रिया दारावर आलेली असते आणि सुप्रिया ईश्वरीला हाक मारते. त्याबरोबर वल्लरीची फाटते. वल्लरीला कळत नसतं की आता काय करावं. दुसरीकडे राकेशच्या मागे काही गुंड लागलेले असतात आणि राकेश इकडे तिकडे पळत असतो आणि त्याच वेळेला आता पाटीलला राकेश पळताना दिसतो. तर आता या सगळ्याबद्दल मामाला पाटील लगेच फोन करून सांगतो. तर मामा आता मुंबईतच राकेश अजूनही आहे या सगळ्या गोष्टी अर्णवला सांगू लागतो. मुंबईत तो आहे म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड करणार, तो काही ना काही पावलं उचलत असणार आणि आपण या सगळ्यापासून सावध राहायला हवं आणि अंजली ताईची सुद्धा काळजी घ्यायला हवी असं देखील आता अर्णव जो आहे तो मामाला सांगत असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.